अनेक पक्ष लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतो, तुम्ही कसं बघताय? असू शकतं. शरद पवार सांगतात, पवारसाहेब सांगतात म्हणजे काही ते तथ्य असेल. जुने जाणकार नेते आहेत. मला वाटतं तर त्यांच्यासोबत शिवसेना आहे. त्यांनी सांगितलं की काँग्रेसचं आमचं तर एक वाक्यताच आहे आणि त्यांचा मूळ जन्म काँग्रेसचाच आहे शरद पवार साहेबांचा. म्हणजे सुरुवातपासून ते काँग्रेसमध्येच होते, पण मध्येच त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना मागे टाकून सोडून पक्ष फोडला आणि ते बाहेर पडलेत आणि मुख्यमंत्री झाले. ते आपल्याला जी कल्पना आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना आताही असं वाटतं की आता पुन्हा आपण काँग्रेसवासी व्हावं. आणि त्याचबरोबर शिवसेना जी आहे उद्धवजींची, त्यांचाही त्यांनी उल्लेख केला की ते पण आमच्यासोबत आहेत. मला वाटतं त्यांनाही ते काँग्रेसमध्ये घेऊन जातील आणि गेले तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं तर काही राहिलेलं नाही आहे. कारण सगळ्या त्यांच्या ज्या आयडिओलॉजी आहे, सगळी तत्त्वं आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची, ते गुंडाळून उद्धव ठाकरेसुद्धा आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. त्यामुळे काही फार असं घडलंही काही तरी त्यात आश्चर्य वाटण्याची मला वाटतं आवश्यकता नाही. ते म्हणतात एनडीएतले जे पक्ष आहेत ना ते बाहेर पडण्यात इच्छुक आहे, मात्र मोदींचा त्यांच्यावर दबाव एवढा पडत नाही. आता म्हणा साहेब, तुमची इंडी होती, ती इंडी कुठे गेली इंडी आघाडी, त्याचा विचार करा तुम्ही. म्हणा तुमच्यासोबतच कुठे राहिला नाही. आता इंडी आघाडीत मला असं वाटतं की फक्त उद्धवजी, शरद पवार साहेब आणि राहुल गांधी हे तीनच राहिलेले आहेत. आपली इंडी तर खूप 40 पक्षांची होती, ती कुठे गेली? तुमच्यासोबत आता कोणी राहिलेलं नाही. त्यामुळे तुम्ही तुमची चिंता करा, आमची चिंता करू नका. त्यांनी हे पण म्हटलंय भाऊ की जे परत जे गेलेले आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे परत दरवाजे बंद झालेले आहेत. तुमच्याकडे येतं कोण आहे? उलट तुमच्यातले बाहेर पडतात म्हणून दरवाजे बंद करून ठेवा. तुमच्याकडे येतं कोण आहे? तुमच्याकडे दरवाजे बंद आणि उघडे. तर तुमच्या दरवाजे खिडक्या जर उघड्या पडल्या तर तुमच्याकडे जे थोडेफार 5-7-8 बोटावर मोठे सगळे आमदार राहिलेले आहेत ते सुद्धा बाहेर पडतील. आणि म्हणून तुम्ही अशा काही गप्पा मारू नका. तुमच्याकडे कोणी यायला तयार नाही. तुमचे दरवाजे उघडे ठेवा का बंद ठेवा. फक्त तुम्ही तुमचे लोक आता जे राहिले 10-12 तुमच्याकडे ते सांभाळून ठेवा. त्यांनी म्हटलं आहे की भाजप हा काका पुतण्यांना फोडणारा पक्ष आहे, मात्र आम्ही काका पुतण्यांना जळगावमध्ये जवळ आणलेलं आहे. कुणाला चांगलं आहे म्हणा. तुम्ही तुमचे पुतणे काका सांभाळून राहा. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्ही एकत्र आणा, पण निकालानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही काय केलं म्हणून. 5 लाखाच्या वर मताधिक्याने आम्ही ही जागा जिंकू आणि त्यामुळे नंतर तुम्हाला कळेल की तुम्ही काय केलं आणि त्या पुतण्यालाही कळेल की आपण काय चूक केली म्हणून. हो, आसिम सर त्यांनी टीका केली होती काल भाषणामध्ये की गिरीश महाजन जे आहेत ते लीडर नाही आहेत, ते मॅनेजर आहेत पक्षाचे, असं त्यांनी म्हटलंय. आणि ते संकटमोचक फक्त पक्षाचे आहेत, जनतेचे नाही आहेत असं म्हटलंय त्यांनी. मी काही स्वतः काही म्हणत नाही संकटमोचक. मला काही आपण सगळेजण म्हणतायत, आपण बघितलं असेल. आणि मला असं वाटतं की लीडर नाही, सेटर आहे, तर मग मी काय असं काही संजय राऊतांसारखा काही नाही आहे की मागच्या दाराने आत आलेला. आपण बघतायत, मी कॉलेज महाविद्यालय सोडल्यापासून मी आता माझी 7वी टर्म आहे. म्हणजे 6 टर्म माझ्या पूर्ण झाल्यात. पहिल्या टर्मला मी गावात सरपंचही होतो. मोठी ग्रामपंचायत मराठी सगळ्यात जामनेरची होती. मी लोकांमधला माणूस आहे, मी जनतेतला माणूस आहे. मी असा खासदारकीला मागच्या दाराने आलो आणि आमदारतून निवडून आलो का MLC झालो असं नाही आहे. माझं लीड जे आहे ते प्रत्येक वेळेला वाढतच चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की संजय राऊत, तुम्ही एकदा जनतेतून उभे राहा आणि जे कोण बोललेत त्यांनी सध्या एकदा उभं राहून दाखवावं आणि निवडून येऊन दाखवावं. आणि मग या पोकळ गप्पा कराव्यात की सेटर आहेत का नेते आहेत का लोकप्रतिनिधी आहेत. उन्मेष पाटलांनी काय म्हटलं काय नाही मला माहीत नाही. पण ते जे म्हणतात की जळगावचं संकट आहे, आता जळगावचं संकट आहे की नाही हे लोकांना माहीत आहे. माझ्या मतदारांना माहीत आहे, जिल्ह्यातल्याही लोकांना माहीत आहे, राज्यातल्याही लोकांना माहीत आहे. पण निश्चित आता त्यांनी विचार करावा पुढचा की त्यांच्यासाठी संकट कसं येईल म्हणून. त्यांनी विचार करावा ना. 2 वेळा आमच्या पक्षातून निवडून आलेत. पक्षामध्ये आल्यावर महिनाभरामध्ये ते आमदार झालेत, लगेच खासदार झालेत. आणि आज तिकीट नाकारलं गेलं म्हणून एवढ्या अगदी आमच्या राष्ट्रीय नेत्यांपासून जे टीकाटिप्पणी करतायत, मला असं वाटतं की आता त्यांनी म्हटलेलंच आहे की संकट आहे, तर हे संकट जिल्ह्यावरचं नाही आहे. आता हे संकट तुमच्यावर येणार आहे, हे तुम्ही जरा ध्यानात ठेवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये अतिशय निराधार वक्तव्य या ठिकाणी आहे. हे कोणी मान्य करणार नाही. पण आजकाल आता प्रत्येकाला काय ज्याला वाटेल तो ते बरळतो आहे, बडबडतो आहे. कोणी काही कोणावर आरोप करतो आहे, त्यातलाच हा प्रकार आहे.